स्वामी भक्तांनो, आज आपण एका ताईंचा अतिशय थरारक आणि चमत्कारिक अनुभव ऐकणार आहोत. त्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती की सर्व काही संपल्यासारखे वाटत होते. जवळच्या व्यक्तीच्या मत्सरामुळे त्यांच्यावर भयंकर संकट आले होते. पण जेव्हा त्यांनी पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हे नाव घेतले, तेव्हा त्यांच्या आयुष्यात असा चमत्कार घडला की सर्व संकट एका क्षणात दूर झाले. चला तर मग ऐकूया त्या ताईंचा स्वामी समर्थांवरील विश्वासाने बदललेला अद्भुत अनुभव. महाराष्ट्रातील एका छोट्या शहरात राहणारी एक साधी पण अतिशय श्रद्धाळू स्त्री होती. तिचे नाव होते माधुरी. माधुरीचा स्वभाव खूप शांत, संयमी आणि देवावर प्रचंड विश्वास ठेवणारा होता. तिचा नवरा नोकरी करत होता. 2 लहान मुलं होती आणि छोटंसं पण प्रेमाने भरलेलं घर होतं. माधुरी रोज सकाळी लवकर उठून देवघर साफ करायची, दिवा लावायची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायची. तिच्या मनात एकच विश्वास होता की स्वामी समर्थांचे नाव घेतले की कोणतीही अडचण मोठी राहत नाही. तिच्या आयुष्यात एक जिवलग मैत्रीण होती. लहानपणापासून दोघींची खूप घट्ट मैत्री होती. माधुरी तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्या मैत्रिणीशी शेअर करायची. तिच्या मनात त्या मैत्रिणीबद्दल प्रचंड विश्वास होता. पण माधुरीला माहीत नव्हते की हळूहळू त्या मैत्रिणीच्या मनात मत्सर आणि असूया वाढत होती. माधुरीचे घर आनंदात चाललेले पाहून तिच्या मैत्रिणीच्या मनात जळफळाट निर्माण झाला. काही महिन्यांनी माधुरीच्या आयुष्यात अचानक विचित्र घटना घडायला लागल्या. घरात अचानक भांडणे सुरू झाली. नवऱ्याच्या कामात अडचणी येऊ लागल्या. मुलं वारंवार आजारी पडू लागली आणि माधुरीला रात्री झोप येण्याशी झाली. कधीकधी तिला असे वाटायचे की घरात कोणीतरी अदृश्यपणे फिरत आहे. रात्री भयानक स्वप्ने पडायची, अंगावर भीती यायची आणि मनात एक अज्ञात काळजी निर्माण व्हायची. डॉक्टरांकडे गेल्यावर कोणताही आजार सापडत नव्हता. औषधं घेतले तरी काही फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. एक दिवस माधुरीच्या सासूबाईंनी सांगितले की कदाचित कोणीतरी वाईट नजरेने किंवा काळ्या जादूने त्रास देत असेल. सुरुवातीला माधुरीला हे पटले नाही, पण काही दिवसांनी घराच्या अंगणात तिला काही विचित्र वस्तू सापडल्या आणि ते पाहून ती घाबरली. त्या रात्री ती देवघरासमोर बसली आणि डोळ्यात अश्रू घेऊन देवाला प्रार्थना करू लागली. तिच्या तोंडातून आपोआप एकच नाव बाहेर येत होते, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसापासून माधुरीने स्वामी समर्थांचे नामस्मरण अधिकच वाढवले. सकाळी उठल्यावर, स्वयंपाक करताना, मुलांची काळजी घेताना आणि रात्री झोपण्यापूर्वी ती सतत श्री स्वामी समर्थ म्हणत राहू लागली. काही दिवसांनी तिला एक विलक्षण स्वप्न पडले. त्या स्वप्नात ती अक्कलकोटच्या पवित्र भूमीत उभी होती आणि समोर तेजस्वी प्रकाशात श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते. त्यांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि शांत आवाजात म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ते शब्द ऐकताच तिच्या मनात एक अनोखी शांतता निर्माण झाली. त्या स्वप्नानंतर तिच्या मनात धैर्य आले, पण संकट पूर्णपणे संपले नव्हते. काही दिवस सर्व ठीक वाटले, पण पुन्हा रात्री विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. कधी देवघरातील दिवा अचानक विझायचा, तर कधी मुलं अचानक घाबरून उठायची. पण यावेळी माधुरी घाबरली नाही, कारण तिच्या मनात स्वामी समर्थांचे शब्द सतत घुमत होते. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ती रोज सकाळी देवघरात बसून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावून मंत्र जप करू लागली. हळूहळू घरातील वातावरण बदलू लागले. ज्या घरात आधी तणाव आणि भीती होती, तिथे शांतता निर्माण झाली. एक दिवस माधुरी बाजारात गेली असताना तिला एक वृद्ध साधू भेटले. त्यांनी तिला पाहून विचारले, "बाई, तू स्वामी समर्थांचे नाव घेतोस ना?" माधुरी आश्चर्यचकित झाली, कारण तिने त्यांना काहीही सांगितले नव्हते. तेव्हा त्या साधूंनी सांगितले की तुझ्यावर मत्सराने वाईट प्रयोग केला होता, पण स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचा प्रभाव कमी होत आहे. त्यांनी तिला सांगितले की स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नकोस आणि प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊन प्रार्थना कर. त्या दिवसापासून माधुरी प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊ लागली. काही आठवड्यानंतर एक धक्कादायक घटना घडली.
तिची ती जुनी मैत्रीण अचानक तिच्या घरी आली. तिचा चेहरा घाबरलेला होता. काही वेळ शांत बसल्यानंतर ती रडू लागली आणि माधुरीच्या पायावर पडून माफी मागू लागली. तिने कबूल केलं की मत्सरामुळे तिने काही लोकांच्या सांगण्यावरून माधुरीवर वाईट प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर तिच्याच आयुष्यात अजब घटना घडू लागल्या. तिला भीती वाटू लागली, रात्री झोप येत नव्हती आणि तिला सतत अस्वस्थ वाटत होते. तेव्हा तिला तिची चूक समजली. माधुरी काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात दुःख होते, पण त्याचवेळी तिला स्वामी समर्थांचे शब्द आठवले. तिने त्या मैत्रिणीला माफ केले आणि सांगितले की आतापासून देवावर श्रद्धा ठेव आणि कोणाच्याही वाईटाचा विचार करू नकोस. त्या दिवसानंतर माधुरीच्या आयुष्यात हळूहळू सर्व काही बदलले. घरात पुन्हा आनंद आणि समाधान परत आले. नवऱ्याच्या कामात प्रगती झाली, मुलं आनंदात राहू लागली आणि घरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले. एके रात्री तिला पुन्हा स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिने पाहिले की तिच्या घराभोवती काळोख पसरलेला आहे आणि त्या काळोखातून काही नकारात्मक शक्ती घरात येण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते. त्यांनी हात वर करून त्या काळोखाला थांबवले आणि म्हणाले, भिवू नकोस, तुझ्या घरावर आता माझे संरक्षण आहे. त्या दिवसानंतर माधुरी रोज संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासोबत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागली. काही महिन्यांनी तिच्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली आणि घराची आर्थिक परिस्थिती सुधारली. एक दिवस मंदिरात तिला पुन्हा तेच वृद्ध साधू भेटले आणि ते हसत म्हणाले, स्वामी समर्थांच्या नावात अमर्याद शक्ती आहे. जो भक्त खऱ्या श्रद्धेने स्वामींचे नाव घेतो त्याचे रक्षण स्वतः स्वामी करतात. त्या दिवसापासून माधुरी जिथे जाईल तिथे लोकांना आपला अनुभव सांगू लागली. ती प्रत्येकाला एकच सांगायची, संकट कितीही मोठे असले तरी स्वामी समर्थांचे नाव घेतले की मार्ग नक्की मिळतो. आज अनेक वर्षे झाली आहेत, पण माधुरी अजूनही रोज सकाळी उठल्यावर डोळे मिटून एकच मंत्र म्हणते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि तिच्या मनात एकच विश्वास असतो की स्वामी समर्थांचे नाव घेतले की भक्त कधीही एकटा राहत नाही. खरं तर स्वामी भक्तांनो, श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे रक्षण नेहमी करतात. संकट कितीही मोठी असले, अडचणी कितीही कठीण असल्या तरी स्वामी समर्थांचे नाव घेतले की मनाला धैर्य मिळते आणि मार्ग आपोआप सापडतो. अनेक भक्तांच्या आयुष्यात असे चमत्कार घडले आहेत आणि आजही घडत आहेत. फक्त गरज आहे ती निस्सीम श्रद्धेची आणि स्वामींच्या नावावर पूर्ण विश्वास ठेवण्याची. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी समर्थांचे नामस्मरण कधीही सोडू नका. कारण स्वामी समर्थांचे एकच वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.